तुम्ही 2 पुस्तकं लिहिली आहेत, मला वाटतं ह्या सगळ्या विषयावर. बरोबर. ती आत्मकथा आहे का तुम्ही फिक्शनलाइज केलेली गोष्ट आहे? नाही, पहिलं पार्टनर जे पुस्तक आहे ते फिक्शनलाइज केलेली एका समलिंगी मुलाची डायरी आहे. बरं. की तो प्रवास त्याच्या आयुष्यातला कसा घडतो हे फिक्शनलाइज्ड आहे. म्हणजे त्यातले काही प्रसंग माझे आहेत पण सगळे प्रसंग माझे नाहीयेत. तर ते माझा पहिला प्रयास होता लिहिण्याचा, कारण मला सातत्याने हे दिसतंय की मराठीत या विषयावरचं लिखाणच नाहीये. बरोबर. असलं तरी ते असं अर्धवट म्हणजे न अभ्यास केलेलं असं लिखाण आहे की ज्याच्यात कुठंतरी समलिंगी होण्याची कारणं किंवा लहानपणी लैंगिक शोषण झालं असेल म्हणून समलिंगी असे घटनेचे सगळे विचार मांडले. ऍक्च्युली बरेच असे विचार मांडले जातात की ज्यांच्या कदाचित डॉमिनेटिंग आया आहेत किंवा जे म्हणजे स्त्रींबद्दल त्यांचा तिरस्कार आहे असे लोक, म्हणजे स्त्रियांचा द्वेष असला पाहिजे किंवा स्त्री नाही म्हणाली असेल किंवा हे आणि हे सगळे चुकीचे विचार आहेत. निसर्गात सुद्धा म्हणजे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे, तर मी जे माझ्या अभ्यासात मी जो काही अभ्यास केलेला आहे तर त्याच्यात जवळपास 400 स्पीशीज आहेत जनावरातल्या, माशातल्या आणि पक्ष्यांमधल्या की ज्याच्यात समलैंगिकता आढळते. बरं. इनफॅक्ट हे बाहेर कुठं बोललं जात नाही की याच्यावर संशोधन झालेलं सुद्धा बोललं. आपल्या इथं तर फारसं होतच नाही पण तिकडचं झालेलं संशोधन सुद्धा या विषयाबद्दल इतका काय म्हणतात फोबिया आहे किंवा द्वेष अजूनही आहे. अमेरिकेत अजूनही आहे. माझं दुसरं पुस्तक जे इंद्रधनु आहे ह्याचं समलैंगिकतेचे विविध रंग, कायदेशीर, धार्मिक किंवा इतर उल्लेख, इतिहासातले उल्लेख हे सगळं मांडतं. पण त्या पुस्तकाचा आता परवा केसरी सोडला तर आजवर एकाही वर्तमानपत्रांनी रिव्ह्यू दिलेला नाही. तुमच्या पार्टनर वाचून म्हणजे असा कुठला अनुभव तुम्हाला आला का की कोणी एक समलैंगिक मुलगा तुमच्याकडे आला, भरभरून बोलला किंवा शेअर केलं? असंख्य आहेत, असे असंख्य आहेत. आणि एक विनोदी किस्सा तर मी सांगतो. एक जण आला, कोल्हापूरचे गृहस्थ होते. एक दिवस आले, बसले, बोलले आणि म्हणले की मी पार्टनर सगळं तुमचं वाचून काढलं. म्हणलं कुठे मिळालं? तर ते म्हणले कोल्हापूरला, तर ऑब्विसली ते नाही, पुणे मुंबई सोडून कुठं ते जा. तर ते म्हणले मी पुण्याच्या एका एक्झिबिशनला गेलो होतो, मला ते तिथं दिसलं, मी ते उचलून कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो आणि ते पुस्तक 17 पानाचंच आहे. तर ते तिथं 2-2.5 तास तिथं कोपऱ्यात उभं राहिलं आणि पूर्ण पुस्तक वाचून काढलं, परत ठेवलं आणि निघून गेले. ते म्हणले हे विकत तर मी घेऊ शकत नाही, घरी तर घेऊन जाऊ शकत नाही, पण ते जे वाचायचं ते मी तिथं जाऊन कोपऱ्यात जाऊन वाचलेलं आहे. तर त्यामुळे ते एक्झिबिशनला असंच असू देत एवढं फक्त त्यांचं सांगणं होतं मला. ते आज आपल्या ऑडियन्स मध्ये तुमचे मित्र आलेत आणि त्यांनाही खूप कठीण गेलं असेल. म्हणजे आज उघडपणे तुम्ही इकडे आज बसलायत स्टुडिओमध्ये सगळ्यांच्या समोर, पण तुमची पण प्रोसेस खूप कठीण असेल. वेगवेगळे कधी चांगले कधी वाईट अनुभव लाभले असतील. तर असे काही प्रसंग आहेत का जे आपण म्हणतो टर्निंग पॉइंट आहेत की ज्यानंतर तुम्ही ठरवलंत ओपनली म्हणायचं की आम्ही समलिंगी आहोत? कोणाला शेअर करायला आवडेल का? आमच्या घरातल्यांचा खूपच जोर होता, कारण की मी एकुलता एक घरामध्ये. आणि सुरुवातीपासून शाळेत असल्यापासून डब्यात मुलींबरोबर जेवायचं, सगळं मुलींबरोबरच करायचं. तर त्यामुळे शाळेत असं मला वाटत नव्हतं की मुली सगळं समजून घेत होत्या. आणि जसं माझं वय झालं, आता 19 कम्प्लीट झालं, कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजमध्ये पण एक मुलगी होती दीपा नावाची, ती मला सपोर्ट खूप करायची कारण की ती लेस्बियन होती. अच्छा. तर ते कॉलेजचं झाल्यानंतर मग आता आई वडिलांनी सांगितलं की तुझं वागणं बिगणं असं काय आहे. मग मला सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पूर्ण बॉडीचा स्कॅन केला की ह्याला कुठेतरी प्रॉब्लेम असेल. अच्छा. तर त्यावेळेस पण डॉक्टर सांगितलं की काय नॉर्मल, असं काय ह्याच्यात वाटत नाहीये. तर ते झाल्यानंतर आता 4 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये मला कामाला घेतलं, ओटी स्टाफ मध्ये. अच्छा. तर तिकडे एकदम मी विचार केला की नाही, मी ना सगळ्यांसारखं जसे बॉईज राहतात तसंच राहायचा प्रयत्न करेन मी, हे कोण मानणार नाही. तर तिकडे तसं राहायचा प्रयत्न केला. ओटी स्टाफ मध्ये एका डॉक्टरने मला प्रपोज केला की मला तुझ्या बरोबर सेक्स करायचंय म्हणून. मग तिथेच मी काम सोडून दिलं. एवढं नाही, आता आपण काहीच करू शकत नाही. मग मी आत्महत्येचा हे केलेलं, प्रयत्न केला होता. मी 40 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. बापरे. तरी पण त्यातून वाचलो मी. थँक्यू सो मच तुम्ही इतक्या गोष्टी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. आपण आता पुन्हा वळूया की तुम्ही जेव्हा अमेरिकेहून परत आलात तेव्हा तुम्ही ठरवलं होतं की ग्रीन कार्ड घ्यायचं आणि तिकडेच राहायचं, कारण भारतामध्ये मी राहूच शकत नाही. पण आज तुम्ही इकडे आहात
आणि इकडे स्थायिक आहात, तर ते कसं काय झालं? एकदा मला वाटतं घरच्यांनाच एकदा सांगितलं ना आपण की मेन कन्सर्न असतो की तो आई वडिलांना सांगणं, आणि तो निर्णय मी एकदा तिकडं शेवटी तुमची लैंगिकता तुम्ही स्वीकारलीत की मग जगासमोर स्वीकारायला जड नसतं. मग सुदैवाने लगेच बहिणीचं लग्न झालं. हो, आणि मग मी म्हणजे तुमच्यासाठी पण सुदैवाने, तिच्या सगळ्यांसाठी, घरच्यांसाठी सुद्धा, कारण घरच्यांना पण ते मोठं दडपण होतं. पण ते झाल्याबरोबर मग मी घरच्यांना सांगितलं, म्हटलं की नाव आय एम फ्री, आता मी नाही थांबणार. आणि मग मी अशोकला सांगितलं, म्हटलं अशोक आय एम रेडी, तर तू सांगत असशील तर मी पुण्यात संस्था स्थापन करतो. मग मी नोकरी सोडली आणि 1 वर्ष संस्था उभं करायला ट्रस्टी शोधण्यात घालवले, कारण ते मिळत नव्हते पुण्यात. अशा संस्थेला ट्रस्टी मिळणं अवघड होतं. आणि तेव्हा मात्र मी व्यवस्थित अभ्यास केला. म्हणजे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट मधले डॉक्टर गंगाखेडकरांकडनं HIV एड्स बद्दल, डॉक्टर भूषण शुक्लांकडनं सेक्शुअलिटी बद्दल, डॉक्टर विजय ठाकूरांकडनं HIV एड्स आणि सेक्शुअलिटी हेल्पलाईन कशी चालवायची याच्याबद्दल, अशा विविध लोकांकडनं, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाकडनं सेक्स एज्युकेशन पासून पूर्ण वर्षभर मी अगदी मनापासून याचा अभ्यास केला. आणि बाकी ट्रस्ट डीड बीड हे सगळं केलं. आणि पुण्यात ट्रस्टी मिळत नव्हते, मग अशोकनी मला अभिजित आहेर आणि नितीन कराणे यांची गाठ घालून दिली. आणि मग हे 2 मुंबईचे ट्रस्टी माझे पुण्याच्या संस्थेसाठी झाले. अट अशी होती, ट्रस्ट समपथिक ट्रस्ट जी संस्था मी सुरू केली, की ट्रस्टी सगळे समलिंगी असलेच पाहिजेत. बरोबर. आणि ते उघड असले पाहिजेत. म्हणजे सगळ्यांना सांगून मी गे आहे आणि या ट्रस्टचा ट्रस्टी आहे म्हणून. कारण ही भीती होती की जर छुपे असतील तर ते ब्लॅकमेल होऊ शकतात. म्हणजे ट्रस्ट वर जर एखादा गे माणूस असेल आणि त्याच्या घरच्यांना तो गे माहिती नाहीये, अच्छा, तर किंवा इतर कोणीही मग तो ब्लॅकमेल करू शकतो की मी घरच्यांना सांगेन इतके पैसे दे किंवा असं. आणि ब्लॅकमेल हे सर्रास समलिंगी लोकांना विविध मार्गांनी होतं, कारण ते ओपन नसतात म्हणून कायद्याने 377 मुळे तो समलिंगी संबंध गुन्हा आहे म्हणून जोडीदार कित्येक वेळा ब्लॅकमेल करतात आणि त्यामुळे त्याचा खूप त्रास होतो. आणि जोडीदार समलैंगिक असून सुद्धा ब्लॅकमेल हो, म्हणजे समलिंगी असलेला जोडीदार सगळं, जसं भिन्नलिंगी समाजात सुद्धा 4 चांगली लोक आहेत, 4 वाईट आहेत, तसं समलिंगी समाजातही 4 चांगली आहेत आणि 4 डांबीस आहेत. आणि प्रत्येक जण स्वतःच्या सोयीनी गणित जी आहे त्याचा वापर करून ते फायदा मिळवायला, जसं कोणी एखाद्या मुलीचे चित्र काढून तिला ब्लॅकमेल करेल आणि ते अगदी जवळ गर्लफ्रेंड असलेली सुद्धा ती असू शकते, तशी गणित इथंही आहेत. म्हणजे म्हणून मी परत परत सांगत असतो की भिन्नलिंगी समाज आणि समलिंगी समाजात कुठलं काहीच फरक नाही. लैंगिक कल सोडला तर कुठलंही वेगळेपण नाहीये त्याच्यातलं. आणि त्यामुळे ही अट होती की हे, आणि ते पुण्यात मिळेना. आणि म्हणून मग अशोकराव कमी म्हणले की मुंबईचे माझ्या माहितीचे काही आहे त्यांच्याशी तू बोल, त्यातले तू निवड. आणि मग इतर अनेक लोकांशी मी बोललो आणि काही लोक जेन्युइन होती, काही लोकांना त्यांची अडचणी होत्या, तर काही लोकांना ट्रस्ट सुरू केल्यावर आर्थिक काय मिळेल हा एक गणित पण होतं. हो, तर मग शेवटी जे आर्थिक गणित बघत नाहीयेत आणि कम्युनिटीचा विचार करतायत, तसं अभिजित आहेर आणि नितीन कराणे हे 2 ट्रस्टीज मिळाले. त्यातला अभिजित आपल्या स्टुडिओमध्ये आलाय, तर आपण आता त्याचं स्वागत करूया. येस, नमस्कार अभिजित, स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. तुम्ही बिंदू माधवच्या ट्रस्टचे ट्रस्टी आहात. हे कुठल्या सालची गोष्ट आहे? जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि अशोकच्या मार्फत आमची ओळख झाली. आणि अशोक, त्याच्या आधी मी हमसफरसाठी काम करत होतो. आज जवळजवळ 12-1 वर्षापूर्वी मी हमसफरसाठी काम सुरू केलेलं. आता मी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये काम करतो. आणि त्यावेळेला जवळजवळ 3-4 वर्ष हमसफरसाठी मी काम केलं. आणि एक दिवशी अशोकनी मला म्हटलं, बस पुण्यामध्ये काम चालू करायचंय, आर यू इंटरेस्टेड? म्हटलं या ऑफकोर्स. की बघ, हा खूप सिरियस माणूस आहे, ह्याच्याशी तू आधी बोलून घे, तुला जर आवडला तर तू याच्यावर काम करायला सुरुवात कर. त्या दिवशी पहिल्या वेळेला माझी आणि बिंदूची भेट झाली अशोकच्या केबिन मध्ये. आणि अशोकनी ओळख करून दिली बिंदूशी. आणि तेव्हापासून जवळजवळ
मागचे 8 वर्ष झाले आम्ही सम आनंदी आहोत. दॅट्स अ नाईस वे ऑफ पुटिंग इट. अच्छा. सो तेव्हापासूनच कामाला सुरुवात झाली. त्याच्या आधीपासून मी हमसफरसाठी ऑलरेडी फोन हेल्पलाईन, काउन्सिलिंग, ऍडमिनिस्ट्रेशन आणि बाकीचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत फील्डवरती लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आउटरीच ऍक्टिव्हिटीज या कोऑर्डिनेट करत होतो जवळजवळ 4-5 वर्ष. तुमचं हे ट्रस्ट नेमकं काय काम करतं? समपथिक ट्रस्ट हे बेसिकली मुख्य मुद्दा जो आहे तो आधार समाजाला, जे MSM आहे ते पुरुष असून जे पुरुषांबरोबर शारीरिक संबंध, भावनिक संबंध ठेवू इच्छितात अशी लोक, हिजडे, तृतीयपंथीय अशा लोकांपर्यंत आम्ही वेगळ्या वेगळ्या साईट माध्यमातून किंवा, कारण एक लक्षात घ्या की अशा प्रकारची लोक तुम्हाला फोन लाईन वरती वगैरे फार कमी भेटतात, कारण आपण तेवढा ताकदच ठेवत नाही की मी फोन करून विचारीन की मला खरंच प्रॉब्लेम आहे. अशा वेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं आणि ते पोहोचण्यासाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या जे फील्ड आहेत, जसं गार्डन आहे किंवा अजून कुठल्याही गोष्टी आहेत जिकडे ही लोक भेटू शकतात, अशापर्यंत पोहोचावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं, त्यांच्याशी चर्चा साधावी लागते. महत्वाचा मुद्दा म्हणजे एक विश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागतं, कारण नेहमीच आयडेंटिटीसाठी फिअर त्यांच्यामध्ये दडलेलं असतं. नक्की. तू कशाला विचारतोस माझं नाव पत्ता, तू पोलिसांमध्ये देणार आहेस का, हा पहिला प्रश्न आमच्यापर्यंत नेहमीच पोहोचायचा. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यात एक विश्वास निर्माण करणं की आयडेंटिटी तुझी आहे, तू एक्सेप्ट करायची किंवा तू रिजेक्ट कर, आम्ही तुला जे आहे ते सायंटिफिक नॉलेज देऊ इच्छितो. आणि त्याच्यातर्फे आम्ही काम सुरू केलं आणि त्याच्यामार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. पण ह्या 7-8 वर्षात तुमचे ट्रस्टीज वाढलेत, मेंबर्स वाढलेत का? नाही. नाही, आम्ही म्हणजे 3 ट्रस्टीज आहोत, मी, बिंदू आणि नितीन. आणि ट्रस्टीज वाढण्याचं कारण हे सुद्धा न वाढण्याचं कारण हे सुद्धा होतं की जसं बिंदूने आधीपासून तुम्हाला सांगितलं की फार कमी लोक आहेत जी लैंगिकतेला धरून फार ओपन आहेत आणि समाजात येऊ इच्छितात, सांगू इच्छितात की हा मी समलिंगी आहे. किती लोक बोलू इच्छितात? नाही, फार कमी लोक जे आहेत आपल्याविषयी आदराने बोलू इच्छितात, आदराने सांगू इच्छितात की मी समलिंगी आहे. बरेच वर्ष जवळजवळ बिंदूनी आणि ही ट्रस्ट विदाऊट एनी फंडिंग काम करायची. जेव्हा बिंदूनी स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट केले आहेत, आम्ही एकत्र येऊन लोकांपर्यंत कॉन्डम्स पोहोचवणं, निरोध पोहोचवणं लोकांपर्यंत, कारण हे समलिंगी संभोग करत असताना त्यांना कॉन्डमची पण सुविधा देणं, फोन काउन्सिलिंग सुविधा देणं, हे फार जुजबी आणि महत्वाच्या गोष्टी लोकांपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला. फंडिंग तर मला वाटतं आता 2-3 वर्ष झाले बिंदू चालू झालाय, पण त्या आधीपासून संस्थेने बरंच एक मूलभूत कार्य ह्या कम्युनिटीमध्ये फार लक्षितरित्या केलेलं आहे आणि ते फार महत्वाचं आहे. आणि ह्याच्यातून अत्यंत असे भावनात्मक तुम्हाला तुमचे संबंधही आले असतील लोकांबरोबर आणि त्यांचे एक्सपिरियन्सेसही तुम्हाला खूप मिळालेले असतील. नक्कीच. मी स्वतः हेल्पलाईन जवळजवळ 3-4 वर्ष हँडल केल्यामुळे मी थोडंसं याच्याविषयी बोलू इच्छितो. का बरेचसे फोन कॉल्स असे यायचे ज्याच्यामध्ये लोक बोलायची नाहीत आणि फोनवर फक्त ऐकू यायचं टक 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 टक. अच्छा. जवळजवळ 6 महिने गॅपनी मला असे फोन कॉल यायचे आणि मी नेहमी त्यांना विचारायचो की तुम्ही प्लीज सांगा की तुम्हाला काय हेल्प हवी आहे, मी हेल्प करायला तयार आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमची संपूर्ण आयडेंटिटी कॉन्फिडेन्शियल ठेवली जाईल. आणि तो मुलगा फक्त टक 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 करायचा आणि आम्ही त्याला प्रत्येक वेळेला प्रश्न विचारायचो, प्रत्येक वेळेला माहिती देण्याचा प्रयत्न करायचो. आणि द वर्स्ट प्रॉब्लेम इज दॅट जी परिवार आहे, फॅमिली आहे, जर ते एक्सेप्ट करतील त्यांच्या म्हणजे त्यांच्या मुलांना किंवा मुलीला जर ते एक्सेप्ट करतील तर तुम्हाला दुनियाभर कोणाशीही घाबरायची गरज नाही. कारण तुझी सोसायटी कोण आहे, माझी आणि तुझी सोसायटी कोण आहे, माझी सोसायटी माझे आई बाप आहेत किंवा माझे नातेवाईक परिवार आहेत, त्यांनीच एक्सेप्ट केल्यानंतर आपोआपच एम्पॉवरमेंट. म्हणजे आज तोपर्यंत मी एखाद्या मुलाला, चिडवणाऱ्या मुलाला जाऊन बोलू शकत नाही की हा मी समलिंगी आहे, जोपर्यंत मला माझ्या घरनं तेवढं सशक्त वातावरण मिळत नाही. जेव्हा ते सशक्त वातावरण मिळतं तेव्हा मी म्हणू शकतो जा जाऊन सांग माझ्या घरी, त्यांना माहिती आहे, अगदी आनंदीपणे. त्याच्यामुळे महत्वाचा मुद्दा इकडे हा आहे की तुम्ही तुमच्या मुलाशी लैंगिकतेबद्दल बोलता का, सेक्शुअलिटी या मुद्द्यांवरती बोलता का, महत्वाची गोष्ट. आणि
बऱ्याच पालकांनाच हे माहित नसतं. नाही म्हणजे त्यांचं खूप म्हणजे दडपण तर असतंच आणि आपल्या समाजात ह्या गोष्टींकडे बघायचा एक वेगळाच दृष्टिकोन आहेच, त्यामुळे त्यांची ही स्थिती आपण समजू शकतो. पण समाजच नाही, मी म्हणते कायदाही, म्हणजे आज आता मला वाटतं 377 मध्ये फरक पडेल, ते बिल म्हणून पास झालं, अजूनपर्यंत सरकारने पास केलेलं नाहीये, पण थोडीशी आशेची किरण अशी कुठेतरी दिसते की तो लॉ बदलेल. हायकोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिलेला आहे, बरोबर, पण ती आता सुप्रीम कोर्टात चालू आहे, त्यामुळे पण आशेचा किरण नक्कीच आहे, कारण हायकोर्टाची जजमेंट खूप स्ट्रॉंगली आमच्या बाजूनी अगदी. आणि तो खूप एक मोठा म्हणजे ब्लॅकमेलिंग तुम्ही जे म्हणता की फक्त घरच्यांचंच नाही, पण हे पोलीस ची जी भीती आहे की तुम्हाला क्रिमिनल मानलं जाईल ह्या गोष्टीसाठी, तर ते कुठेतरी नक्कीच आपल्या सोसायटीमध्ये पुसून जायला पाहिजे. आणि ते जर आपलं सुप्रीम कोर्टात निकाल तसा लागला तर मला वाटतं ते प्रमाण कमी होत जाईल. हो, आणि मला वाटतं लोक बाहेर पडतील, जेवढी लोक बाहेर पडतील, जेवढी लोक एक्सेप्ट करतील की मी समलिंगी असण्यापेक्षा मी एक ह्युमन आहे, मी मानव आहे, पुरुष स्त्री हिजरा जे पण असेल, पण मी मानव आहे, तुम्ही मला एक मानवाच्या नात्यावरती एक्सेप्ट करा, हा जो मुद्दा आहे. आणि जेव्हा लोक बाहेर येतील तेव्हा तुम्हाला खरंच कळून येईल की तुमच्या आजूबाजूचे लोक पण आहेत असे. नक्कीच, कितीतरी म्हणजे इनफॅक्ट मला वाटतं की गेल्या काही वर्षात आय डोंट नो की गिव्ह अँड टेक आहे की मीडियामध्ये आपण खूप वाचतो म्हणून प्रमाण वाढलंय का, प्रमाण आधीपासूनच खूप होतं आणि आता ते फक्त आपल्याला जाणवत आहे. हे ऍक्च्युली आपल्याला ती रेषा थोडीशी धुसर आहे. पण तुम्हाला असं जाणवतं का की प्रमाण वाढतंय का? तुम्ही अजूनही म्हणता की तुम्हाला ओपनली मिळत नाहीत लोक? मी म्हणेन की समलिंगी पर्सेंटेज वाईज बोलला तर समलिंगी जनरली वर्ल्ड वाईड सगळ्या जगात जनरली 3% पुरुष पूर्णपणे समलिंगी असतात असं सायन्स मानतं, आणि 1 ते 1.5% सगळ्या स्त्रियांमध्ये, सगळ्या 1 ते 1.5% स्त्रिया पूर्णपणे समलिंगी म्हणजे लेस्बियन्स असतातच. मग इंडियात जर 1.2 बिलियन पॉप्युलेशन आहे तर हे आहेत कुठं, तर तो आकडा वाढत नाही. म्हणजे मला खूप वेळा मित्र खूप जरा असुरक्षित होऊन म्हणतात की तुमची लोक हल्ली फार वाढायला लागलेत, तुमची लोक खूप वाढायला लागलेले. मित्र असतो तो त्यांनी स्वीकारलेला असतं, पण कुठंतरी त्याची ती असुरक्षितता, तुमची लोक खूप वाढायला लागली. म्हणजे वाढायला नाही लागलेली, ती आहेत. तुझे काका मामा जे कोण आहेत ते सगळे आहेतच, फक्त आता त्यातली जास्ती जण मोकळेपणाने धाडस करतायत सांगायचं. अगोदर नव्हते आणि आता झालेत, किंवा ते 377 कलम गेले म्हणजे लोक बनलेत असं नाहीये. इतके दिवस त्यांना धाडस होत नव्हतं. आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे की ते एवढा मोठा त्यांच्या आयुष्यातला पैलू अगदी जवळच्या व्यक्तीसाठी सुद्धा ते बोलून दाखवू शकत नव्हते. त्यामुळे ती टक्केवारी कमीच आहे. सगळे जण आउट झाले तरी ती टक्केवारी कमीच आहे, त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाहीये. पण ते आता जास्ती प्रमाणात आउट होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तुमचे हे सगळे अनुभव तुम्ही इतक्या मोकळेपणाने आमच्याबरोबर शेअर केलेत. एक अखेरचा प्रश्न विचारायचा आहे की आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही अगदी पूर्णपणे ह्या गोष्टीत काम करता, तर तुम्हाला आता मनशांती मिळालेली आहे का? यू ॲट पीस विथ युअरसेल्फ? नाही, काही अंशी हो, पण मला वाटतं की ॲट पीस विथ युअरसेल्फ म्हणलं तर काम संपलं. कुठं तरी जसं माझ्या आई वडिलांनी मला स्वीकारलं, तसे आज अनेक पालक आज आहेत की ज्यांनी आपल्या मुलांना स्वीकारलेलं नाहीये. आणि प्रत्येक व्यक्ती जी बाहेर आहे की जिला माझा त्रास झालेला आहे, ती जोपर्यंत आहे तोपर्यंत मला जर शांतता मिळाली तर माझं काम संपेल. त्यामुळे ते थोडी धगधग आहे तोवरच ते काम होईल असं वाटतं. बिंदू माधवनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांची आयुष्यात झालेली तळमळ तगमग ही सगळीच आपल्यासमोर इतक्या प्रामाणिकपणे व्यक्त केलेली आहे की ही कहाणी ऐकल्यानंतर जे गे नाहीत त्यांना कदाचित समलैंगिकतेबद्दल थोडीशी कमी भीती वाटायला लागेल, आणि जे गे आहेत त्यांना कदाचित एक नवीन वाट सापडेल. अशाच विलक्षण वेगळ्या गोष्टी बघत राहूया, पाहत राहा याला जीवन ऐसे नाव.